दिल्लीला जाऊन आलोय. दिल्लीला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. फिरवा जरा हार फिरवा तिकडून हार वर घ्या. पिशवी मागे समोर पाटील दिसत हात सर हात खाली घेते का घेते का अध्यक्ष हात लावा की फक्त थांबा की सर इकडे बा अगेन्स्ट लाईट आहे ना असं थांबा हा थांबा थांबा की 2 मिनिट आला नाही तुमचा हात लावलाय मागे. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सदगी देणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधले तो योग राजसाधनाची लगबग कैसी केली यावडी करावे विशेष तरीच बनवावे पुरुष यावरी आता विशेष काय यावे शिवरायांची आठवावे जीवित तुणवत मानावे लोकी परलोकी उरावे कीर्ती उभे निश्चयाचा महामेरू बहुजनाधारू अखंड श्रीला निर्धारू श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. माइक 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 महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी यांच्या वतीने आपण गेली 8 वर्ष मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पाठपुरावा करत होतो. सातारा जिल्ह्यातून आपण पंतप्रधानांना 1 लाख पत्र पाठवली. दिल्लीत जाऊन धरणे आंदोलन केलं. शरद पवार, राज ठाकरे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, अशा सर्व राजकीय नेत्यांच्या पायऱ्या झुजवल्या आणि पंतप्रधानांनी हा निर्णय घ्यावा यासाठी आवश्यक तो दबाव आपण महाराष्ट्राच्या वतीनं आणि त्यातल्या त्यात सातारा जिल्ह्याच्या वतीनं वाढवला. सर्व साहित्यिक महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरीचे कार्यकर्ते सातारा जिल्हावासी यामध्ये सहभागी झाले. आमदार छत्रपती श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले असतील, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी असतील, असे सर्व नेते मंडळी या आंदोलनात सहभागी झाले. 8 वर्षानं उशिरा का होईना भारत सरकारनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. त्याचा आनंद आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली उभं राहून व्यक्त करत आहोत. कारण दिल्लीत जे आंदोलन केलेलं होतं ते सुद्धा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला साक्षी मानून केलेलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज असल्यामुळे मराठी भाषा टिकली, वाढली आणि मराठी भाषेचा अभ्युदय झाला आणि त्यामुळेच आपण साताऱ्यातल्या आंदोलनाला अतिशय महत्त्व आहे. छत्रपतींच्या राजधानीतून सुरू झालेल्या आंदोलनाचे यश हे मोठं आहे. क्रांतिकारकांचा जिल्हा असलेल्या सातारा जिल्ह्याने यामध्ये मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे सर्व सातारा जिल्हावासियांचे मी या निमित्तानं अभिनंदन करतो आणि सातारा जिल्ह्याचं नाव मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या वाटचालीच्या इतिहासात निश्चितपणे नोंदवलं गेलेलं आहे आणि त्याची इतिहासात निश्चितपणे नोंद होईल. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेने सुद्धा
सर्व सातारकर मावळ्यांचा पुण्यात सत्कार घेण्याचं नियोजन केलेलं आहे. त्याची तारीख ह्या 2-3 दिवसात निश्चित होईल. पुन्हा एकदा सर्व सहभागींचं मी अभिनंदन करतो आणि आता आपण साखर वाटून या आनंद उत्सवाला सुरुवात करू आणि सर्व सातारकर त्यामध्ये सहभागी होऊ. भविष्यात भाषा आणखी वृद्धिंगत करण्यासाठी आपण सगळे मिळून काम करू अशी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय महाराष्ट्र. हॅलो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेनं विनोद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली साधारण 7-7.5 वर्षांपूर्वी दिल्ली येथे आंदोलन केलं होतं. मला अभिमान वाटतो या आंदोलनाचा अत्यंत जिता जागता साथीदार म्हणून या आंदोलनामध्ये मराठी भाषेचा सेवक या नात्यानं मी या आंदोलनाला उपस्थित होतो. गेली काही वर्षे मी माझे सहकारी विनोद कुलकर्णी त्यांचे सगळी महाराष्ट्र साहित्य परिषद हे जे काही प्रयत्न करत होती त्या प्रयत्नांचा जवळचा साक्षीदार म्हणून या प्रयत्नांच्या सोबत होतो. मग केंद्र स्तरावरील राजकीय नेते असतील, राज्यस्तरावरचे राजकीय नेते असतील, प्रत्येक वेळेला विनोद कुलकर्णी यांनी त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा या विषयातला आग्रह मी खूप जवळून पाहिला आहे. रंगनाथ पठारे सरांनी केंद्र सरकारकडे अहवाल देऊन 6-6.5-7 वर्ष झाली होती. मात्र केंद्र सरकार या विषयाकडे डुंकून सुद्धा पाहत नव्हतं. त्यामुळं सातारा जिल्हावासियांनी साताऱ्याचे आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, विनोद कुलकर्णी असतील, आम्ही सगळेजण महाराष्ट्र साहित्य परिषदेची साताऱ्याची शाखा असेल, शाहूपुरीची शाखा असेल, पुण्याची शाखा असेल, या सगळ्यांनी मिळून महाराष्ट्र सणाबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर केंद्र सरकारला सुबुद्धी यावी यासाठी आंदोलन केलं होतं. नुकतेच महाराष्ट्राचे राज्यपाल साताऱ्याच्या दौऱ्यावर होते त्यावेळेस सुद्धा विनोद कुलकर्णी आणि आम्ही सगळ्यांनी राज्यपालांकडे एकच आग्रह धरला होता की आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा केंद्र सरकार असतील यांच्याकडे महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आग्रह धरावा एवढी एकच मागणी आम्ही त्या बैठकीत केली होती. आणि त्यानंतर आठवडाभरातच याबाबतचा निर्णय झाला. आम्हाला सगळ्यांना या प्रक्रियेचा घटक म्हणून निश्चितपणे अभिमान वाटतो. केंद्र स्तरावर झालेलं आंदोलन असेल किंवा सातत्यानं सातारा जिल्हावासियांनी घेतलेली आक्रमक भूमिका असेल यामध्ये जो काही निर्णय झाला त्या सातारा जिल्ह्याचा घटक म्हणून आपल्या सर्वांना या विषयीचा अभिमान निश्चितपणे आहे. जेव्हा जेव्हा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठीचं जे काही इतिहास लिहिला जाईल तेव्हा तेव्हा सातारा जिल्ह्याची ही नोंद इतिहासाला घ्यावी लागेल. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजच्या ऐतिहासिक पुतळ्याच्या समोर सांगताना या प्रक्रियेचा घटक म्हणून निश्चितपणे आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो. मी माझा सहकारी विनोद कुलकर्णी आणि सगळ्या टीमचं सातारा जिल्ह्याच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो. या भाषेचा दर्जा जो मिळालेला आहे तो टिकवण्यासाठी, तिचं संवर्धन होण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेनं भविष्यात सुद्धा असेच प्रयत्न करावेत अशा अपेक्षा जिल्हावासियांच्या वतीनं करून पुन्हा एकदा तमाम मराठी भाषिकांचं मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा अभिजात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याचा आनंद आज आपण सगळेजण साजरा करीत आहोत. आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे की आत्तापर्यंत महाराष्ट्राला हिंदीहून जे मिळवायला लागलं त्यासाठी कायम संघर्ष करायला लागलेला आहे. छत्रपती शिवरायांना सुद्धा महाराष्ट्र निर्मितीसाठी प्रचंड मोठा संघर्ष करावा लागला. महाराष्ट्राचं भाषिक राज्य होण्यासाठी सुद्धा संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेतृत्वाखाली जवळपास 20 वर्ष आपण संघर्ष केला. त्याच्यानंतर हे राज्यपत्रात पडलं आणि 2012 पासून आपण पुन्हा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून संघर्ष करीत आहोत. आपल्याबरोबर ज्यांनी अर्ज केलेले होते त्या ओडिया भाषेला 2013ला अर्ज केला आणि लगेचच 6 महिन्याच्या आत जुलै 2013मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मराठीला मात्र रेंगाळत राहावं लागलं. सगळे अहवाल आणि सगळ्या गोष्टी पूर्ण केल्यानंतर सुद्धा जवळपास 5-6 वर्ष आपण त्याच्यासाठी दबावाचं राजकारण करत राहिलो. शेवटी महाराष्ट्रामध्ये संघर्षाशिवाय काही मिळत नाही हे या आपल्या आंदोलनाने सिद्ध केलं. मराठी भाषेला अभिजात भाषेला दर्जा मिळाला याचा आनंद आहे. दर्जा मिळवणं एक वेळ सोपं आहे पण दर्जा टिकवणं आणि सांभाळणं ही गोष्ट अतिशय अवघड आहे. आपल्या आजूबाजूला असणारी सगळी राजकारणाची भाषा असेल, मुलांच्यात चाललेली भाषा असेल, या सगळ्या भाषेचा विचार केला तर अभिजाततेपासून आपण क्षेत्र आता दूर आहोत. ही सगळी अभिजातता आणि अभिरुची या दोन्हीचं संवर्धन आपल्याला या निमित्ताने करायचं आहे. यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध होऊया.
एवढंच मी या निमित्ताने आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेल्या 10 वर्षापासून सातारा जिल्ह्यात शाहूपुरी शाखेच्या वतीनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी विनोद कुलकर्णी हे प्रयत्नशील होते. आणि आता हरीश पाटील सांगितलं ते अतिशय खरं आहे की ज्या वेळेला ज्याच्या माध्यमातून दिल्लीपर्यंत मेसेज पोचेल अशा पद्धतीतून विनोद कुलकर्णी यांनी प्रयत्न केले. हरीश पाटील विशेषतः त्यांना साथ दिली. आणि राज्यपालांच्या बरोबर झालेल्या चर्चेची सुद्धा सगळीकडं बातमी आपण बघत होतो. त्याहीपेक्षा सामान्य माणसाच्या माध्यमातून लाखभर पत्रे जेव्हा पंतप्रधानांकडे जातात तेव्हा त्याची नोटसुद्धा घेतली जाते. एवढंच नव्हे तर दिल्लीमध्ये जाऊन त्या ठिकाणी आंदोलनसुद्धा करण्यात आलं आणि काल अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची बातमी आपल्या सगळ्यांनी ऐकलेली आहे. आणि सगळ्यात हातात जो बेडकाय म्हणजे तो अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून शाहूपुरी शाखा विशेषतः प्रयत्न करते. सातारमधल्या साहित्यिकांची पुस्तकं प्रकाशित करणं, सातारमध्ये वेगवेगळे साहित्यिक बोलवणं, त्याच्या ओळखी करून देणं. परंतु यापुढच्या कालावधीमध्ये या भाषेमुळं अनुवादित साहित्य जे सगळीकडे जाईल त्याला फार महत्त्व येणार आहे. आणि त्यासाठी सातारा जिल्हा अग्रेसर राहील. विशेषतः विनोद कुलकर्णी हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष आहेत आणि हे कोषाध्यक्ष असण्याचा फायदा हा सातारा जिल्ह्यातल्या सगळ्यांना मिळतोय. ही सुद्धा आनंदाची बाब आहे. आपल्या सर्वांना ही आनंदाची गोष्ट कळल्यामुळं आणि आपण जसं म्हणतो की आपल्या योगदानाची नोंद कुठं असली पाहिजे आणि ही नोंद आहे. काल ABP माझावर सुद्धा याची नोंद घेतली गेलेली आहे. ही महत्त्वाची बाब आहे. मी विनोद कुलकर्णी त्याच्या सर्व सहकार्यांना विशेषतः धन्यवाद देतो. अभिजात दर्जा हा मराठीला काल मिळाला त्याबद्दल ते देणारे जे दिल्लीत बसणारे सर्व पंतप्रधानांपासून मंत्रिमंडळ आणि तत्सम त्या खात्याचे जे मंत्री आहेत त्या सर्वांचे आपण आभार मानूया. आणि त्यासाठी जे प्रयत्न केले त्या सर्वांचे देखील मोठे आभार आपण सर्वांनी मानले पाहिजेत. मराठी साहित्यिकांनी प्रयत्न करून थकल्यावर मराठी पत्रकार तिथं पुढे सरसावले. त्यांच्यामार्फत जो काही दबावगट निर्माण झाला त्यानंतर त्याला यश मिळालं. आज हा दर्जा मिळणं म्हणजे काय, बरीच लोक विचारत आहेत. कास पठाराला जसा युनेस्कोचा दर्जा मिळाला त्याचा कास पठारामध्ये काही फरक पडला नाही. पण कास पठाराच्या बद्दल जे भारताच्या बाहेर आणि भारतातल्या मध्ये त्याचं महत्त्व, पर्यावरणीय महत्त्व जे ठसलं गेलं तसंच मराठी भाषेला, मराठी माणसाला फरक पडणार नाही. पण मराठी माणसाची कॉलर आज अभिमानानं ताठ होणार आहे, मान ताठ होणार आहे. का तर मी एका अभिजात भाषेचा नागरिक आहे, ते बोलणारा मी माणूस आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा सातारकर मराठी साहित्य परिषदेचे, सातारकर पत्रकार लोक, मराठी साहित्याचे पदाधिकारी या सर्वांनी प्रयत्न केले. त्या सर्वांचे आपण आभार मानूया. आणि खरोखर हा क्षण सुवर्णक्षणांनी लिहून ठेवण्यासारखा आहे. आणि दिवाळी 1.5 महिना अगोदर सुरू झाली असावी असं मला कालपासून वाटायला लागलेलं आहे. इतका आपल्याला हा उत्साहात आपण याचं स्वागत करायला पाहिजे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याबद्दल सर्वांनी जे आपले मनोगत व्यक्त केलेले आहे. त्याचबरोबर आता खरं म्हणजे आता यापुढे आपली परीक्षा किंवा आपले प्रयत्न आधी सुरू होणार. कारण ईश्वर बेडकर सरांनी जे सांगितलं की मिळाला पण त्याच्यात टिकवणं, दर्जा टिकवणं हे महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीने आपल्याला या पुढच्या सर्व काळात नियोजन करावं लागेल. मराठी भाषेचा आता आपण जर का एक आलोकित रंगचित्र बघितलं असेल तर त्यात तुम्हाला लक्षात येईल की आपण आपल्या मुलाला घालणार का मराठी भाषेत तर तो पालक आपल्या मुलाला दूर घेऊन जातो. ही परिस्थिती आज आपल्याला बदलणं हे गरजेचं आहे. नवीन पिढी मराठी भाषेला कशी साथ देईल याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि इथूनच खरं आपलं कार्य सुरू होतं आहे एवढंच मला सांगायचं.